पहिल्या फेजमध्ये इयत्ता पहिली या वर्गाच्यासाठी CBSE पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। येणाऱ्या वर्षभर आपले जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांना CBSE पॅटर्नच्या साठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये 2 टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये CBSE पॅटर्न आपण अडॉप्ट करणार आहोत। म्हणजे आता फक्त पहिली हा पॅटर्न हो आताच्या घडीला फक्त पहिलीचा आपण फक्त पहिली बोलू दे त्यांना। मी आपल्याला माहिती दिली, येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण CBSE पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत। वर्षभर आपण त्याची तयारी करणार, कारण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। जे विद्यार्थी आता 2रीला, 3रीला, 4थीला, 5वीला कोण आहेत त्याला आतापर्यंतचं त्याचं शिक्षण आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये आणि मध्येच त्याचा जर संपूर्ण आपण सगळ्या वर्गांचं जर आपण चेंज केलं तर त्या विद्यार्थ्यांना पण ते अडॉप्ट ते करू शकणार नाहीत आणि विद्यार्थी पण अडॉप्ट करू शकणार नाहीत आणि आपला जो शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना पण त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रशिक्षित करावं लागणार आहे। आणि म्हणून वर्षभर ही प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी संपन्न करू आणि पुढच्या वर्षाच्या 2 टप्प्यांमध्ये पूर्ण शिक्षण आपण CBSE पॅटर्न वर जाऊ। CBSE पॅटर्न अडॉप्ट करत असताना जी काही आपल्याला 30% स्थानिक सवलत आहे, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या महाराष्ट्राचा भूगोल, आपली मराठी या भाषेला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल आणि त्याप्रमाणेच अभ्यासक्रम त्या ठिकाणी निर्माण केला जाईल। दादा, याची पुस्तकं जी आहेत CBSE बोर्डाची जास्त करून हिंदी आणि इंग्रजीमध्येच आहेत, तर ती मराठीत यावी याकरता काय प्रयत्न आले का? बिलकुल मराठीमधनंच ही सगळी पुस्तकं त्या ठिकाणी ज्या ज्या विषयांची आवश्यकता आहे उपलब्ध असतील। दुसऱ्या माध्यमांच्या शाळेंमध्ये सुद्धा मराठी हा विषय ज्या पद्धतीने आपला